चांगली फ्रेश वाटली मला म्हणून घेत आहे। अन्नदान कक्ष श्रीखंड आहे, श्रीखंड ओ माय गॉड, मस्त केशर घातलं श्रीखंड। आज तुम दोनों की मजे है। लोकरीपासून केलेलं आसन आहेत। घेतली बाबा घेतली। काय गर्दी आहे वरती तर सगळीकडे तळी भरली जात आहे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजले आहेत। माझं तुळशी पूजन झालेलं आहे आणि आज मी व्यायाम नाही केला, आज आराम घेतला कारण आज आम्हाला बाहेर जायचं आहे थोड्या वेळाने आणि म्हणूनच मी आज लवकर स्वयंपाक करत आहे। स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे डाळ, भाजीलाच काही नव्हतं म्हणून सकाळ सकाळी डाळ केलेली आहे आणि इथं माझ्यासाठी सुंठ्याचा काढा उकळायला ठेवलेला आहे। काढा सुद्धा चांगला उकळलेला आहे। आता गॅस बंद करते आणि एका साईडला मी तवा ठेवलेला आहे चपात्या करण्यासाठी, भाजण्यासाठी। इथं पीठ पण मळलेलं आहे आणि फोंडूजी इथं आता देवपूजा पण करत आहेत। देवाच्या स्नानासाठी मी थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे। थंडी खूप वाढलेली आहे, आपण तर गरम पाणी घेतो, देवाला पण द्यायचं गरम पाणी, कोमट पाणी थोडंसं स्नानासाठी। हे घे। देवाचा नैवेद्य पण तयार आहे, हे घे। नैवेद्यामध्ये श्रीखंड पण केलेलं आहे मी आज, डाळ, चपाती। ज्ञानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा। चला आता आम्ही जेवण करत आहोत आणि आज जेवणामध्ये डाळ, श्रीखंड आणि चपाती एवढंच बनवलेलं आहे। कालचा एकादशीचा व्रत आता सोडत आहोत, पालन करत आहोत। आणि दही पण आहे। अनम ब्रह्मा रसं विष्णु भक्तदेव जनार्दनम एवं ज्ञातस्नाज्ञात्वान्न दोषण विक्पते। हे दही आहे का काय? श्रीखंड आहे बघा, श्रीखंड। श्रीखंड आहे। ओ माय गॉड, मस्त केशर घातलं श्रीखंड। ओ माय गॉड, कधी बनवलं? आवरा आवरा, तुम्ही पण आवरा आणि या जेवण करायचं। टेस्ट करते अगोदर। भाई साहब, बेस्ट का बेस्ट, एकदम फ्रेश दह्यापासून। काल दही लावलेलं मी, आज केलं श्रीखंड, बेस्ट, मस्त। आमचं तर स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि आता मणा आणि दादू जेवण करत आहेत। मणा इथे बसलेला आहे जेवण करायला आणि दादू, हे बघा, दादू खुर्चीवर बसलेला आहे जेवण करत। टेबलवरती ताट ठेवलेलं आहे। आत्ता 11:15 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ झालेला आहे आणि आता मी आणि फोंडेजी जेजुरीला चाललेलो आहोत। खूप वर्षातून जेजुरीला चाललेलो आहोत। लग्नानंतर एकदा गेलेलो, त्याच्यानंतर चिरंजीव लहान असताना एकदा आणि त्याच्यानंतर आत्ताच चाललेलो आहोत, म्हणजे तिसऱ्यांदा आम्ही चाललेलो आहोत जेजुरीला। तर चिरंजीव नाही येणार आहेत आमच्याबरोबर, आम्ही दोघंच चाललेलो आहोत आणि तेही दादूच्या 2 व्हीलरवरती। बघू कसा असणार आहे एक्सपिरियन्स। मला तर दादूच्या गाडीची खूप भीती वाटते, हंटर गाडी आहे ती। बघू आता, मला स्कूटीवर चेतकवर बसायची सवय आहे लहान गाड्यावरती, आता ही गाडी आहे उंच। बघूया आता कसा होईल एक्सपिरियन्स ते। दादू बना येऊ का? इलो, धन्यवाद। आज पगडी घालून जावं लागणार आहे जेजुरी, जेजुरी। हाँ आए बाइक पर आजी। आज तुम दोनों की मजे है, तुम मन मर्जी इतना गेम खेलो, रील स्क्रॉल करो। हाँ ठीक है, आती हूँ, ध्यान से रहो। तू कपड़े टाक सुखाइला बर का मना, ठीक है। बॉडी शो हो गया तुम्हारा, जा रही हूँ, आती हूँ, बाय बाय। जल्दी चालू करू का? हाँ जी चला, फोंडेजी खाली गेलेले आहेत। चला, आज खूप गाड्या लागलेल्या आहेत। आज फोंडेजी एकदम नवीन लुक मध्ये दिसत आहेत, वेगळ्या लुक मध्ये। बसू का? दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता जाऊन आम्ही जेजुरीत पोहोचलेलो आहोत। सकाळी 11:30 वाजता घरातून निघालेलो। लांबचा प्रवास 2 व्हीलरवर करणं सहन नाही होत होतं पहिल्यासारखं। आता पूर्वी आम्ही खूप 2 व्हीलरवर फिरायचं, पण आता नको वाटतं 2 व्हीलरवर, खूप त्रास झाला। फोंडेजीने भंडारा घेतलेला आहे इथेच। जागोजागी भंडाराची दुकानं आहेत, खेळण्याची दुकानं आहेत, प्रसादाची दुकानं आहेत। ओटी पण घेतलेली आहे। घेतली बाबा, घेतली घेतली घेतली। इथं घोंगडी पण विकायलेत, बस करा घोंगड्याचा, लोकरीपासून केलेलं आसन आहेत।
हा तेच ना, चांगलं आहे ना, गरम आहे थंडीच्या दिवसामध्ये जाताना घेऊन. चला, खूप गर्दी दिसत आहे पुढे. मग अशी खूप ऊन लागत होता, आता सावली आहे, मंडप टाकलेला आहे वरती. मिठाई घेतो प्रसादासाठी इथून. खूप गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे गर्दी आहे. खंडोबाचा वार आहे, रविवार. खूप गर्दी आहे आज. जागोजागी फोटो सेशन पण चालू आहे. गडापर्यंत मंदिरापर्यंत दुकानं आहेत. काय गर्दी आहे वरती तर दिसते का, खूप गर्दी आहे. हे बघा गर्दी. वरतीपर्यंत दुकानं आहेत, खूप गर्दी आहे. पण अशी डोलीची पण व्यवस्था आहे. इथं गोंधळ पण चालू आहे मंदिर परिसरातच. मंदिर येतच नाही. किती वेळ झाला आम्ही चालत आहोत, खूप पायऱ्या चढलेला आहोत आम्ही. 1000 पायऱ्या आहेत ना, 1000 का नाही, मला पण माहित नाही. लोक वरून भंडारा उधळत आहेत. चप्पल स्टँड इथं आहे बरं का. लोक कुठेही सोडतात चपल्या, आम्ही इथं सोडतो. अर्ध्या पायऱ्या चढून झाल्यानंतर इथं चप्पल स्टँड आहे. सेल्फ सर्व्हिस आहे. स्वतः एक पिशवी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये चपल्या ठेवायच्या आहेत. जातो दर्शनाला वरती. खूप गर्दी आहे बाबा. लहान लहान मुलं पण चाललेली आहेत, चढत आहेत गड. खूप उंच पायऱ्या आहेत. मला नको, आप चलो बस. बापरे. ठिकठिकाणी गोंधळ चालू आहे, जागरण गोंधळ. ते बघा तिथे पण जागरण गोंधळ चालू आहे. बापरे. जसं जसं वरती जाईल ना तशा तशा पायऱ्या तीव्र होत जातात. आलं वाटतं मंदिर. वरून जेजूर शहर काहीसं असं दिसत आहे. हे बघा तळ दिसत आहे समोर. अजून भरपूर आहे पायऱ्या चढायच्या. इकडे जरा वरती थंडावा आहे, ऊन नाहीये, बरं वाटत आहे. काम आलेलं आहे पायऱ्या चढून चढून. इथे जागोजागी अशी पूजा पण केलेली आहे. फोटो काढण्यासाठी इथं वाघ पण ठेवलेला आहे. सगळी व्यवस्था आहे. गर्दी खूप आहे आज रविवार असल्यामुळे. इथं एक कमान आहे. 3 कमानी झाल्या आमच्या पार करून. आता 4थी कमान आलेली आहे. द्वार आलेलं आहे, 4थं द्वार. अजून किती द्वार आहेत काय माहित, मी तर विसरले. 2 वेळेस आलेली आहे याच्या अगोदर, पण विसरले किती द्वार आहेत ते. इथं 5वी कमान आहे. मला वाटतं इथं मंदिर असणार आहे, पण खूप गर्दी दिसत आहे इथं. आणि इथं नंदी आहे. प्रणाम नंदी भगवान. आणि नंदी भगवानच्या समोरच 5वी कमान आहे. हे बघा, मला वाटतंय मंदिर आलेलं आहे जवळ. हा, हेच मंदिर आहे. हे बघा, मुख्य महाद्वार असं लिहिलेलं आहे. चला, शेवटी पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये. ही कमान जरा बारीक आहे, अंतर कमी आहे, त्यामुळे गर्दी झाली. आणखीन जास्त गर्दी. गड आलेला आहे देवाचा. चला, हे बघा
मंदिरात पोहोचल्यानंतर खूप छान वाटत आहे. हे बघा देवाचा गड, हे बघा किती सुंदर आहे. आजी एवढा सुंदर आहे देवाचा गड. दर्शन घेऊन येतो आम्ही आता. आमचं देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता खूप छान वाटत आहे देवाचं दर्शन झाल्यानंतर. दर्शन लाईनला आम्ही जवळजवळ 2 तास थांबलेलो. खूप गर्दी होती, त्याच्यामुळे पाय पण दुखत होते आणि खूप थकवा पण आलेला. पण खंडोबाचं दर्शन झालं, सगळा थकवा निघून गेलेला आहे. आता छान वाटत आहे. आणि इथे बघा समोर जागोजागी तळी भरली जात आहे. हे बघा खूप सुंदर दृश्य आहे मंदिर परिसरातलं. हे बघा सगळीकडे तळी भरली जात आहे. मंदिर परिसरामध्ये थोडीशी अस्वच्छता आहे आणि तीही अस्वच्छता भाविक लोकच करतात. भाविक लोक काय करतात, पाण्याने भरलेल्या बिस्लेरीच्या बाटल्या आणतात, कुरकुरे आणतात, बिस्किट आणतात, ते खातात आणि रिकामे झालेले रॅपर्स बाटल्या कुठेही फेकून देतात. आपल्या भारतीय लोकांना सिविक सेन्स खूप कमी आहे, काहींना तर नाहीच आहे. त्याच्यामुळं अस्वच्छता आहे आपल्या देशामध्ये. मंदिर परिसरामध्ये सुद्धा अस्वच्छता करतात अशी तर लोक, त्याला काहीच कळत नाही आणि थुकतात सुद्धा अशी तर काय करणार. कधी आपल्या भारतीय लोकांना कळायचं काय माहिती. असं होतं काय करणार. आता थोडा वेळ बसतो आणि नंतर घराकडे निघतो. चला आता आम्ही घराकडे प्रस्थान करतो. बाहेर जाण्याच्या मार्गावर पण खूप गर्दी आहे. हे बघा खूप अरुंद मार्ग आहे, रस्ता आहे बाहेर जाण्याचा. हे आहे 5वं द्वार. मग अशा मी या द्वारातून वरती आलेलो. थकल्यानंतर काकडी खायचा आनंद पण तुम्ही घेऊ शकता. सगळं आहे मंदिर परिसरामध्ये. प्रसादाची तर दुकानं खूप आहेत अगणित. इथे ना भाविकासाठी अन्नछत्र पण आहे. हे बघा अन्नदान कक्ष. पण लाईन खूप आहे, खूप मोठी लाईन आहे, गर्दी पण खूप आहे. चला चांगली सुविधा आहे, अन्नछत्र पण आहे. आम्ही चप्पल कुठे सोडलेली आहे हेच आम्ही विसरलो, म्हणजे सापडत नाही ते ठिकाण. मोफत स्टँड होतं ते तिथं का, बघूयात चला. मगापेक्षा गर्दी कमी झालेली आहे. बाहेर जाण्याचा मार्ग पण वेगळा आहे बरं का. आणि हा मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. आम्ही त्याच मार्गाने बाहेर चाललेलो आहोत. सापडलं चप्पल स्टँड. आम्हाला सापडतच नव्हतं कुठे चप्पल स्टँड, कारण 2-3 रस्ते आहेत गडावरती येण्यासाठी. तर हा जाण्याचा पण रस्ता आहे आणि येण्याचा पण रस्ता आहे. आणि खास उतरण्याचा रस्ता, येण्याचा रस्ता पण वेगळा आहे बरं का. हे बघा इथंच ठेवलेलं आम्ही चपल्या. अजून एक वरती चप्पल स्टँड आहे, मोफत चप्पल स्टँड. फोंडाजींनी स्वखुशीने दिलेले आहे 10 रुपये. ठीक आहे, धन्यवाद आपका. मंदिराच्या पायथ्याशी आलेला होता आता आम्ही. हे बघा इथं वृद्ध लोकांसाठी अशी डोली म्हणतात त्याला, पालखीची व्यवस्था पण आहे. हां खांदेकरी काहीतरी असं म्हणतात. चला पायथ्यालाच पोचलो आहोत आता. सगळीकडे एक गजबजलेलं दृश्य आहे इकडून. चला मी ताईंकडून ना मुळ्याची भाजी घेत आहे. चांगली फ्रेश वाटली मला म्हणून घेत आहे. ठिकठिकाणी भाजीवाले ताई बसलेले आहेत. इथं मंदिर परिसरामध्ये हॉटेल पण आहेत. आता आम्ही काहीतरी खातो आणि नंतर घरी जातो. आता आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण करायला बसलेलो आहोत आणि आमचं जेवण पण आलेलं आहे. आता जेवण करूनच घरी जातो. मस्त व्हेज कोल्हापुरी मागवलेला आहे. आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आता जातो डायरेक्ट घरी.